नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ काढायचा असा मुद्दा आहे का जो इंग्रजांच्या काळात बंधारा बांधलेला होता नांदगावचा, ते बंधाऱ्यावर जायचं आहे आज. पण तो बंधारा लय जुना पुरातन, म्हणजे इंग्रजांच्या काळातला आहे. तर त्या आधी ना बंधाऱ्यावर जायच्या अगोदर आहे ना, अगोदर शेळ्यांना मी वैरण कापाय आलो सकाळी. तुम्ही पहा एकदम सकाळी यायला नाही, दहीवर बिवर पहा एकदम. वैरण खाता का नाही शेळ्या काय कळ ना. शक्यतो दहीवर आहे म्हणल्यावर नाही खाणार आहे. पण पहा आता बंधाऱ्यावर जायचं आहे. बंधाऱ्यावर जायचा विशेष म्हणजे गोदड्या देवाय जायचं आहे आणि तिकडून यायला टाईम लागेल. त्याच्यामुळे ना शेळ्या बकऱ्यांना ना सकाळूनच वैरण घालून देतो, थोड्या जोगावून जातो. मग तिकडून लेट झालो तरी काही प्रॉब्लेम नाही. दिवस उगवत सुटले आता, म्हणजे उगवावलं आहे. डोंगराच्या आड आहे, हे लिलगरीपाशी दिसत शेंड्यापाशी निघेल आता दिवस. तर चला वैरण कापाय आलो, वैरण कापून घेतो आणि मग तुम्हाला ना नांदगावचा बंधारा दाखवतो गेल्यावर. पण तिकडे जायच्या अगोदर जे मित्र नवीन व्हिडिओ असतील, सबस्क्राईब करेल नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि कमेंट पण नक्की करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करा. तर चला घेतो वैरण चारा कापून शेळ्यांना नेऊन घालतो. तर मित्रांनो, वजा कापून झाला आहे. आता शेळ्यांना नेऊन टाकतो. ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे थोडाच कापला आहे आणि थोड्या वेळानं ऊन निघला का परत थोडा 1-2 वजे आणून नेऊन टाकतो शेळ्यांना. म्हणजे मग मी डळतो नांदगावचे बंधाऱ्यावर. तर तुम्हाला जे मित्रांनी नांदगावचा बंधारा पाहिला नसेल इंग्रजांच्या काळातला, तर त्याने व्हिडिओला पुढं नक्की सपोर्ट करा. तर चला वजा उचलतो आता. तर मित्रांनो, घरी येऊन वैरण टाकून दिलं गावाने. मस्त शेळ्या गावाने डोका घालून खाऊ राहिल्या बा. त्या वैरण खाऊपर्यंत ना इकडे किती आवरलं, आपण जाऊ पाहू बरं. गोदड्या गादड्या किती आवरल्या. स्वयंपाक काही लवकरच झालंय, सगळा रेडी आहे. इकडे बा गोदड्यांची वजी फिट झाल्यापैकी आणि इकडे पुढं अशी आवर सवर झाली. इकडं गादीचा कवर काढायचंय. चला राहा, टाइम होईल. तुम्ही पुढे जायचं, मी आलो गाडी मागून. शेळ्यांना 2-3 टाइम वैरण टाकून आवर याचा कवर काढ. झाले एकदाशी गथुडे बांधून चादरी बिदरी गोदड्या चटाया एक दांडूक चालवलंय गोदड्या धुवायला. अरे चांगला खसकून आवळा बांधा. जेवून खाऊन चाललाय तिकडेच जेवणार. आवळा आवळा उचलाल ना. पण किती वाजे अशी एवढी वाजे? 3-4 अजून एक बनवायचंय. उशियाने आता देवायला आले तसे मग तिकडे तुम्ही इकडे नाही थांबायचं नाही. जेवढ्या नेलंय तेवढ्या गोदड्यांनी चाहणार रे.
नांदगावच्या बंधाऱ्यावर अरे अजून आहेतच कार एवढ्या काल चालवल्या तुम्ही एवढ्या आणशाल का घरी ओळखू येतील इकडे टाक इकडे टाकायची मागे टाक तिकडे. हा तिकडे मागे राहिले किती 2 4 5 बाचकी झाली आपली एक राहिले दाखवून किती 5 गटुडी झाली अजून भारतीची तिच्या मागची 5 गटुडी लवकर या बाथरूम जायला त्या येतो सासूशी ते बांधले नाही तिथे ती आमची मागच राहू दे ना हवं ना गुरी टाकायची ते तू मी तिथे धडप ते मागचा आमचा बादशा हा अगं तिथं म्हणजे मग काढाय तिचं ते घे ना टोकरायला माणसा बसणार बस बरोबर आहे नाही काय पाडणार वादडे पांघरून वर झुकून घ्या ना द्या ना कोणाची पिकली जाग आहे जीपी वादड्यांचं गुंडाळून पण ना या वर तर होते वाटा ना लोक माहिती देव तुझे डोकं जागा बनवते अय यात करा अजून एक टोरली सापडा माझा ऐका बाबू एवढ्या आपल्यात मोकर पैसा येतील पुढतून कोण चांगलाय घरात तर मित्रांनो गोदाड्यांचा ट्रॅक्टर गेलाय पुढं मी मागून शेळ्यांना वैरण काढी करून आणि चाललो म्हणजे जवळजवळ आता पोहोचल्यात जमाया पाय दारणा धरण नांदगावचा इंग्रजांच्या काळातला आता त्याला पोहोचल्यात जमाच आहे मी ट्रॅक्टर मागच पोहोचलेला आहे गोदड्या गादड्या डायरेक्ट दिवाय खुलेला असतील पब्लिक रापचिकमध्ये अव्वालवाडी गोदाड्यातून काढी अख्खी अव्वालवाडी आली डायरेक्ट कारली फुल भरून गेलं सगळं तुम्ही पाहिलंच आता बांधारा नांदगाव कार लांबलं सगळे सस्की फनाटमध्ये एकदम बारीक गाडी दाखवाय तुम्हाला पण तेवढा वेळ नाही गोदाड्या दिवाय जायच्या तर खालून तुम्हाला दाखवतो दट्ट्या कसा लागेल आहे सपोर्टमध्ये पोराय जायला मी त्यांना बाय रापचिकमध्ये बिस्किटचा पुडा घेऊन चालू 100 वाला भुकावतील गॅम तर गॅंग तशी भाकरी बिकरी नेला नांदगावचा बांधारा
पब्लिक यांगून दिवायला कुठेलं आहे. ती दुसरी पब्लिक आहे आपली आवलवाडी नाही. कंटिन्यू सालभर आपलं उन्हाळभर आहे वगैरे दिवायला पब्लिक राहते. कसा मोऱ्या बिऱ्या या मोऱ्या नाही या मोऱ्या 52 मोऱ्या. चला आपण हे दृश्य पाहू तिडला रापचिकमध्ये पाहासारखं आहे. तर मित्रांनो हे आहे दारणा धरण इंग्रजांच्या काळातला. तरी गोदड्यावाली आताच पोचले. या जागा गवसू राहिल्या. पहिले ते तिकडं समोर उतरवेलं होती आता वाटर ट्रॅक्टरमध्ये वजी ट्रॅक्टरमधून आणि आता इकडं आणले आधी व्हायला. तिकडं जागा डायरेक्ट बुकिंग आहे वाटत. तर मित्रांनो दारणा धरणाला आहे ना 52 मोऱ्या. हे नंतरून मोऱ्या बनवेला. या आता नवीन मोऱ्या बनवेला आपल्या काळात. इंग्रजांच्या काळातल्या मोऱ्या तुम्हाला मी दाखवतोच पुढे गेले हो. कारण तेवढं पाणी ना ॲडजस्ट होत नव्हता. मोघाम पाणी आणि अफाट पाणी आणि बंधाऱ्यावर ना पुरा लोड यायचा. त्याच्यामुळे ना यानंतर मोऱ्या काढायला तुम्हाला 52 मोऱ्या दाखवलंच तिकडे गेले हो समोर. जातो चला तिकडे पुढं गाडी लावायला जातो मग दाखवतो मी तुम्हाला. इकडून सगळे आवलवाडी आले. आवलवाडी वधाड्या दोन गडी. तर मित्रांनो आपण इकडे समोर आलो आता पुढं. या 5 जुन्या इंग्रजांच्या काळातल्या 52 मोऱ्या ते तिकडून सुरुवात होते. तर हे इकडून ये मोऱ्या खोलायला क्रेन आहे पावर आणि ह्या इकडं पहा मोऱ्या दरवाजाला आलेला मोऱ्यांचं. पण तरी पाणी चळचळा पाणी फेकू राहिलं आहे. चला तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो थोडासा जवळ जाऊन. इडवर आलो असतं. तर मित्रांनो पहा इंग्रजांच्या काळातल्या 52 मोऱ्या दारणा धरणाच्या सिस्टिमेट पहा कशा एकदम जसं काय घराचं दरवाजे मोठमोठे इमारतीचं. पहा पाणी पहा कसा दाबाना येऊ राहिलं आहे. दरवाजे पॅका डायरेक्ट मोऱ्यांचं. तरी पाणी एवढा राफ्टिकमध्ये डायरेक्ट फेकू राहिलं आहे आणि इडून तिडून शेजवार पूर्ण 52 मोऱ्या या. आता तुम्हाला कंटिन्यू एक मुजे तिंडायला म्हणलं मला तेवढं वेळ नाही गोदड्या दिवायच्या. घरवालीन त्यांनी गोदड्या घेऊन गेला पुढं तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो हे साईड ना आलो आणि तुम्ही पहा इडून तिडून एकदम जसं काय घराचा दरवाजा असं पाहासारखं दृश्य आहे. एकदम भारी. पहिले वरून हिंडून द्यायचे पण आता आहे ना हिंडून फिरून नाही देता वरून. कारण धरणाची ना गॅरंटी संपेल आहे आता. तर पहा 52 मोऱ्या इडून तिडून पाणी प्रत्येक मोरीमधून पाणी निघू राहिले. तर एवढा भारी नजारा आहे आणि पाहासारखं आहे. पाणी बिनी नाही आता आहे ना. इडं तर मी आंघोळी बिंगोळीच केल्या असं. जर इडं गोदड्या दिवल्या असे आपली गाडी इडं लावले मोटरसायकल. चला आता जिकडे गोदड्या देऊ ना तिकडंच आंघोळ बिंगोळ करू रागाटामध्ये. तर मित्रांनो हे पहा पब्लिक गोदड्या देव इडं ट्रॅक्टर इडं आणला तर इडं बरेच पब्लिक मोटरसायकल न आले. आणि हे पहा पब्लिक गोदड्या घेऊन सगळे ते तिकडे अख्खी आवलवाडी दिसत आहे. जवळ जाऊन तुम्हाला दाखवतोच. पण दारणा धरणाचा दृश्य पाहिलाच थोडासा पुरा नाही पाहिला. पण ही पहा पब्लिक आता कशी धंगाडा ताकडा दिवायला कुदायला पहा. दारणा धरण घुसलो भाऊ मित्रांनो पाण्यात एकदाशी. एवढा गार पाणी बाबा बाबा बाबा. तो गार टाकवाटा एवढा गार पाणी गोदड्या दिवायचा कशा. गँग कशी दिवाय कुदले. वर्दी पब्लिक वर्दी बदलून राहिले गोदड्या दिवायले. एवढी आवलवाडी आले तरी निम्मी आवलवाडी नाही डायरेक्ट निम्मी एवढी पब्लिक डायरेक्ट गोदड्या दिवाय कुदले. एक तर आमचा बास डायरेक्ट कातू 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 कुदलंय दिवायला. नमस्कार मित्रांनो. तर आज आलो दारणा धरणावर. वाटेमागं पा बिताडीनं नाव आहे पाय दारणा म्हणजे उलटा दिसू राहिलं आहे आणि पुढं दिसू नाही राहिला. तर मित्रांनो आज आलो दारणा धरणावर गोदड्या दिवायला. इंग्रजांच्या काळातला बांधारा आहे हा. या ज्या मोऱ्या ना या आत्ता बनवेला आणि इंग्रजाच्या काळातल्या त्या 52 मोऱ्याचा ज्या बांधारा तुम्ही ऐकेला असेल ना. तर याच त्या आम्ही नाही पा रस्त्याची खाल्या फुलाची खाल्या बांधारा तिकडे समोर आहे. तर
पुढं व्हिडिओ पाहण्यासाठी ना एकदम गमतीदार आणि मजेदार आणि इंग्रजांच्या काळातला बांधार आहे, जुना बांधार आहे. त्याची गॅरंटी एक्सपायर डेट संपेल आहे. तर पुढं व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. आम्ही आलो आखी अवलवाडी गोवादड्या देवायला, अवलवाडी गोवादड्या देऊन कडी अख्खी अवलवाडी पाठी मागं आहे, पुरी पारजी आहे मागं. हन और कोणाची पहिलवानी दाखवतो. तुम्हाला जर निर्मटे लागली तर माफ करते. आणि हा बिलकुल गोवादड्या देत नाही आणि तो आराम करायला आलंय. घेऊन आलं एकटाच आलं गाडीवर. दोंड्या काय जाळा लावला काय दोंड्या. इंद्रा लागली दिवा हा ना. एवढी हानीतो का ती, रडल ना ती. कोण मुतला त्या गोधडीत. मुत्तेल वादड्या देवा आणल्या ना रे इकडे. दाद्या मुतला का गोधडीत. हर देवा पटकन खावा घे ना. जीवन आल्या का नाही. मासा खेकडी खा मग. With the ocean as my guide, top down riding, let the West Coast vibes collide. तर मित्रांनो आज असं झाल्या गोदड देवा मस्त मोठे पाण्यात मोठे धरणावर नांदगावचे इंग्रजांच्या काळातला 52 मोऱ्याचा बंधारा तिकडं गोवादड्या देवा आणल्या. पाणी भरपूर राहत तिकडं. मोऱ्या सोडेल होत्या पण सकाळीच बंद करेल होत्या. खडकांवरून पाणी अजून इडणी साचेल. हे वरून पाणी अजून सकाळीच मोऱ्या बंद करेला. रविवारचा दिवस, रविवारचे बरीच पब्लिक पिकनिकला येत राहते ना. त्या तिकडून पुन्हा घालून तिकडून पिकनिकला बसते ना. तिकडून बाकी मागून बरीच पब्लिक आहे. ते खांबांच्या आड आहे तिकडून. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर नक्की करा. तर असं झालं आजच्या गोदड्या देऊन.